आपण पाहतोय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावरती आज सकाळी पुण्याच्या ओंकारेश्वर पुलाजवळ प्राणघातक हल्ला झाला। यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय। दोन अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला। या दोन्ही गोळ्या त्यांच्या डोक्यात घुसल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। घटनास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी। आपण पाहूयात। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर आज सकाळी पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिराजवळ हल्ला झालेला आहे। त्याच ठिकाणी आता आपण आहोत। आता आपण पाहू शकतोय याच ठिकाणी ओंकारेश्वर मंदिराजवळचा जो पूल आहे तीही जागा आहे ज्या ठिकाणी नरेंद्र दाभोळकर यांच्यावरती हल्ला झाला। आज सकाळी 7:30च्या सुमारास हा हल्ला झालेला आहे। नरेंद्र दाभोळकर यांच्यावरती साधारणतः 4 राऊंड फायरिंग गोळ्यांचा वर्ष झाला 4 राऊंड फायर केले गेले अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आणि याच ठिकाणी नरेंद्र दाभोळकर आपण पाहू शकतो की रक्ताच्या धारोळ्यात पडलेले होते आणि पोलीस अधिकारी पुणे शहरातले सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी क्राईम ब्रँचचे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते या घटनेचा तपास करत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलीस घटनास्थळी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत आणि तपास करत आहेत। नरेंद्र दाभोळकर यांना या हल्ल्यानंतर साधारणतः 2 गोळ्या त्यांच्या शरीरात आरपार घुसल्या आणि या ठिकाणाहून त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र त्या ठिकाणी त्यांना दाखल केल्यानंतर त्यांचं निधन झालेलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। हल्लेखोर किती होते त्यांनी हे अजून पोलिसांना समजू शकलेलं नाही। कोण होते ह्याची माहिती अजून अद्याप समोर आलेली नाहीये। नरेंद्र दाभोळकर यांच्यावरती हा हल्ला करण्याचं त्यांची हत्या करण्याचं कारण काय आहे हे देखील स्पष्ट झालेलं नाही। पोलीस या घटनेचा तपास करतात। नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष होते, तसेच साधना संपादकाचे देखील ते मासिकाचे देखील ते संपादक होते। जादूटोणा विरोधी कायद्यासाठी ते अनेक वर्षापासून प्रयत्न करत होते। आज सकाळी 7:30 वाजता त्यांची याच पुलावरती याच ठिकाणी गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे। त्या हत्येमागचं कारण आणि हल्लेखोर लवकरच पोलीस तपासात स्पष्ट होतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।